पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो सिलेंडर आला नाहीये म्हणूनच फोन करते ना। आजचा 3रा दिवस आहे, सिलेंडर आला नाहीये, काय करायचं आम्ही? आणि आमच्याकडे कुणी सिलेंडर उचलणार सुद्धा नाहीये, नाहीतर आम्हीच आणून दिला असता तो आणि घेऊन आलो असतो इकडे सिलेंडर। ऐका, काय माणूस आहे हा, घेऊन दिला फोन। काय झालं? कोणाला एवढी चिडली आहेस तू? त्या सिलेंडर वाल्याला फोन केला होता। 2 दिवस ना बाहेरचं खाऊन माझ्या पोटात दुखायला लागले, काहीतरीच होतंय मला। आणि ते नूडल्स आहेत ना, ते अजून फ्रीज मध्ये लोळत पडलीये। चांगली चव आहे त्यांची, आणून देऊ तुम्हाला? नको ना? एक काम करा, जरा ते सिलेंडर वाल्याला खडसावा, म्हणजे तो आणून देईल सिलेंडर। अरे पण हा काय नालायकपणा चालू आहे त्यांचा? असं कसं करू शकतात ते? अहो तुम्हाला त्यांना खडसावायला सांगितलंय, तुम्ही चिडू नका। देऊ का नूडल्स? नाही नको, त्यापेक्षा मी फोनच करतो। हा हॅलो, हा मी पाटकर बोलतोय। आता माझी बायको बोलली तुमच्याशी, आता नाईलाजाने मी बोलतोय तुमच्याशी। काय रे, 3 दिवस झालेत गॅस नोंदवून, एव्हाना यायला हवं होतं ना, अजून कसा आला नाही तो? अरे आम्ही सिनियर सिटीजन्स आहोत, म्हणजे तिकडे येऊन सिलेंडर घेऊन जायला हवं अशी अपेक्षा ठेवून आहेस का तू? अहो साहेब, एकदा बुक केल्यानंतर 5 दिवसानंतर सिलेंडर येतो, 3 दिवसात नाही। पण तरीही मी तुमचं सिलेंडर लवकर पोहोचवतो। पण या वेळेला ना माझ्याकडे माणसंच नाही येतो, म्हणून निदान 4 दिवस तरी लागतील तुमचा सिलेंडर पोहोचवायला। सगळी माणसं गावाकडे निघून गेली येतो। पण जर तुम्हाला सिलेंडर लवकर हवं असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही सिलेंडर घेऊन या आणि चेंज करून घ्या, माझी काहीच हरकत नाहीये। आम्ही म्हातारे झालो म्हणून आम्हाला अडवून दाखवतोस हो? आता दाखवतो तुला, हे बघ मी अंथरुणाला खेळलेलो नाहीये, हात पाय शाबूत आहेत माझे। दाखवतो तुला, आता मी दाखवतो। अहो ऐका ना, हे जरा जास्तच होतंय ना। हा तू जास्त बोलू नकोस, मला माहिती आहे लोकांशी कसं बोलायचं ते। तू आतून सिलेंडर घेऊन ये, मी नेऊन देतो त्यांना। नाही नको, राहू दे। अगं संपलाय ना तो, हलका झाला असेल, घेऊन ये। हलका झाला असेल काय? जेव्हा तो घेऊन याल तेव्हा तो भरलेला असेल ना। काय कमाल कर, आत्ता तुम्हाला श्वास लागला होता, जिन्यातनं उचलून आणायला लागलं होतं तुम्हाला। काय बोलताय आता, तुम्ही सिलेंडर उचलणार आहात का? थांबा, मी राघवलाच फोन करते। खबरदार, त्याला एक शब्द सांगशील तर मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये आणि काही गरज नाहीये त्याची। आणि त्यानं जर सिलेंडर आणला ना तर मी जेवणार नाही, सांगून ठेवतोय तुला। अहो जर ऐका ना माझं, मी काय म्हणते। अगं तू काळजी करू नकोस ग, खाली बबन असेल ना तर त्याला बरोबर घेऊन जातो आणि हा सिलेंडर नेऊन देतो। मी बघतो काय करायचं ते, बघतो काय ते करायचं। अहो तुम्ही दार उघड के जरा, तुम्ही फार हट्ट करताय बाबा, ऐका ना जरा माझं। हट्ट तो सिलेंडर वाला करतोय ना, त्याला आता कसा सरळ करतो ते बघच तू। पाण्याची बाटली देऊ का? नाही, दरवाजा बंद कर ग। बबन, अरे बापरे, ए बबन, बबन, हा दिसत नाहीये कुठे, सोसायटीच्या कामात अडकलेला दिसतोय। हरकत नाही, मलाच आता सिलेंडर घेऊन यावं लागेल। ओझं उचलून आता ओझं उचलायची पण सवय झाली वाटतं, जरा जास्तच हलका वाटतोय। या नसत्या उच्चपती करायला सांगतं कोण तुम्हाला? हे सिलेंडर वगैरे उचलण्याचं वय आहे का तुमचं? तर मलाच तुमच्यावर यायला लागेल, त्रास होतोय ना। बोलवा आता रिक्षा। रिक्षा, ए रिक्षा,
येते तुमच्या बरोबर. अगं आई, तू माझ्यावरती विश्वास ठेव. वर्षा खरंच खूप चांगली मुलगी आहे. अगं तू बोलत का नाहीस आणि अचानक का उठून आलीस तिथून? मला मान्य नाही. अगं पण काय मान्य नाही तुला? तू तिच्याशी लग्न करणं हे मला मान्य नाही. अगं पण का मान्य नाहीये ते सांगशील का? हे बघ, वर्षा खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो मावशी, अहो खूप चांगले आहेत वर्षा. ते प्रेमळ आहेत, जबाबदारीची जाणीव आहे त्यांना. तुम्हाला माहितीये, नोकरी करता करता आता घरी छान सांभाळतात. तुम्हा दोघांना खुश ठेवतील त्या. तू मध्ये बोलू नकोस. मी माझ्या मुलाशी बोलतेय. अगं आई, तू असं का वागतेस? मी माझा निर्णय तुला सांगितलाय नंदू. तुझं चांगलं कशात आहे ना, ते इतरांपेक्षा मला जास्त कळतं. अगं आई, प्रॉब्लेम काय आहे? मी आता कुठे काय 25चा आहे का की कोणी मला 25ची पोरगी देईल? नाही ना. इतकी वर्ष कुणी हो म्हणाला का मला? नाही. मग आता कोण हो म्हणणार आहे मला? आणि हे बघ, वयाचं म्हणशील तर मी 40ला आहे आणि वर्षाही तेवढीच आहे, नाही का? म्हणजे वयाचा प्रॉब्लेम नाहीये. नाही, वयाचा वगैरे काही संबंध नाही नंदू. पण ती मुलगी मला मुळीच मान्य नाही. अगं हो, पण का? मी तुझ्या काचं उत्तर का द्यायचं? मी नाही सांगितलं तर तुला समजत नाहीये का? अगं आई, वर्षा मला मनापासून आवडते ग. म्हणून तू तिला नकार का देतेस याचं कारण मला कळायला हवं. कारण तिचं लग्न आधीच झालेलं आहे. अरे, तू दुसऱ्याने टाकून दिलेल्या मुलीची लग्न करणार आहेस का? एवढी वाईट वेळ आली तुझ्यावर? अरे, मी कधी भाकरीचा शिळा तुकडा सुद्धा तुला देत नाही आणि तू दुसऱ्याची उष्टी खातोस. आई, मावशी काय बोलताय तुम्ही? माफ करा, मी मध्ये बोलतीये, पण मावशी त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे तुम्हाला माहिती नाहीये. मावशी, अहो त्यांचा नवरा मारायचा त्यांना, त्रास द्यायचा त्यांना, मुकाट्याने मार खात बसायच्या त्या. पण एका शब्दाने आम्हाला सांगितलं नाही की मला माझा नवरा मारतो. तक्रार करायला नाही आल्या त्या. कारण त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी होती. आपल्यामुळे घरात कोणालाही त्रास होता कामा नाही असं वाटत होतं त्यांना. म्हणून त्या एका शब्दानेही त्यांनी काही सांगितलं नव्हतं. मी स्वतः ते सगळं डोळ्यांनी बघितलं, मग मला कळलं आणि मग माझ्या घरच्यांना कळलं. खूप त्रास होत होता त्यांना. तुम्ही त्यांना वाईट समजू नका मावशी. तुम्ही गैरसमज करून घेताय. अहो खूप चांगल्या आहेत त्या. अशा नवऱ्याशीही जुळवून घेत होत्या. अशा माणसासोबत कशा सुखी राहणार होत्या त्या? सांगा बरं तुम्ही. आणि मावशी, ते काय म्हणतात, डिवोर्स का काय, ते होणारच आहे त्यांचं आता. मग डिवोर्स घेणं ही साधी गोष्ट आहे का? आज कोर्टात गेला आणि घेतला डिवोर्स. डिवोर्स घेणं एवढं सोपं वाटतं ना तुला? मग तू का नाही घेतला डिवोर्स? तुझा पण नवरा तुला छळतो ना, मग घे ना डिवोर्स. अगं आई, मी तुझ्या पाठीशी आहे. घेतेस डिवोर्स? अगं आई, काय बोलतेस तू? वाटेल ते बोलू नकोस. थांबा दादा, मी बोलते मावशींशी. मावशी, तुम्ही माझ्या नवऱ्याची आणि वर्षा त्यांच्या नवऱ्याची तुलना नका करू. अहो त्यांच्या नवऱ्याचं वर्षाताईंवर प्रेम नव्हतं आणि अशा माणसावर वर्षाताई कशा प्रेम करणार होत्या? पण आमचं तसं नाहीये. माझं माझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. मावशी, आमच्यात जे काही घडलं त्याला परिस्थिती जबाबदार होती आणि इतक्या लांब राहूनही आमचं नातं तुटलं नाहीये मावशी. अजून आमचं नातं अजूनही मनात जिवंत आहे आणि ते जिवंतच राहणार आहे. हे बघा मावशी, माझ्या काही अटी होत्या. जेव्हा ह्या अटी त्यांना मान्य असतील ना, तेव्हा मी माझ्या घरी जायला तयार आहे.
खरं तर तीच वाट बघतेय मी माझ्या घरी जायची. आणि मावशी, माझ्या नवऱ्याने त्यांच्या बहिणीला अंतर नाही दिलं. वर्षाताईंचं ओझं नाही झालंय हो आम्हाला. नंदूदादा आणि वर्षाताई खूप चांगले मित्र आहेत, चांगली मैत्री आहे त्यांची. आता त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालंय आणि त्या दोघांनी एकत्र राहायचं ठरवलंय मावशी. ते दोघं सुखी राहणार असतील तर त्यांचं सुख आपल्यासाठी महत्वाचं नाहीये का? नंदू, हा तुझा आणि माझा प्रश्न आहे. आनंदीला आपल्यात बोलण्याचा काही अधिकार नाहीये. तुझी आई म्हणून तुला सांगते, मला ती मुलगी मान्य नाहीये. आणि 6 महिन्यांनी जरी विचारलंस तरी माझं मत तेच असेल, ती मला मुलगी मान्य नाहीये. विषय संपला. हे बघा, सिलेंडर आणायचं काम तुम्ही करत नाहीयेत, आम्हाला अडवून दाखवताय, म्हणून या म्हाताऱ्याला सिलेंडर घेऊन जावं लागतंय. पण यापुढे हे खपवून घेणार नाही सांगून ठेवतोय. अरे निदान माझं वय तरी बघायचं. अहो साहेब, मला माहिती आहे सिलेंडर जड आहे, पण मी काही नाही करू शकतो. माझ्याकडे कामाला माणसं नाहीयेत. आम्हाला माणसं नाही, पण पुढच्या वेळी आपण सिलेंडर आलं नाही तर याद राख तू. हो ठीक आहे साहेब, या तुम्ही आता. काय रे, हा काय चाललंय? काय मी एवढं सिलेंडर न्यायला आलो आणि तुम्हाला रिकामा सिलेंडर देतोस? फसवतोस मला तू? अहो साहेब, भरलेला सिलेंडर आहे तो. आहे ना हलका, आहे ना हलका? हो, काय बोलताय साहेब? अहो भरलेला सिलेंडर आहे तो. किती जड आहे? उचला बरं एकदा. भरलेला सिलेंडर आहे आणि मग आता मी नाही हात लावणार, नाही त्यांचा विश्वास बसणार नाही की भरलेलं आहे म्हणून. उचला उचला. काय लागतोय ना जड? हो नाही, पण मगाशी हलका लागला होता. काय बोलताय साहेब? भरलेला सिलेंडर आहे तो. घ्या तो आता आणि निघा तुम्ही आता सावकाश. अरे आता भरलेला सिलेंडर उचलायची पण सवय झाली वाटतं. काय करतोयस? हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंय. वेळ आहे तुझ्याजवळ? मी जरा आनंदीला जास्तच बोलले नाही रे. हे बघ, आनंदी वहिनी आपल्या चांगल्यासाठी बोलत होते. त्यांना असं काही तुझ्या आणि माझ्यामध्ये पडायचं नव्हतं. हो, पण तुझा राग मी तिच्यावर काढला ना. तुला कधी शिंग फुटली रे? स्वतःचं लग्न स्वतः ठरवायला निघालास? या वयात कसं काय सुचतं तुला? 40चा झालो मी, या वयात नाही सुचणार तर कधी सुचणार ग मला? आणि हे बरोबर, आता ह्या विषयावर मला बोलायचं नाहीये. बंद विषय. एक काम कर, तू बाहेर जा आणि आनंदीसाठी काहीतरी खायला घेऊन ये जा. मी तिची समजूत काढते. आई, वहिनींसाठी? अरे ती रागवली ना, ती समजूत काढते मी तिची. बरं, काय आणू? सटर फटर काय आणू नकोस. ताडगोळे घेऊन ये. ताडगोळे मिळतात, मिळतात. सीझन चालू आहे ना, मिळतात. बर. आणि भरपूर आण, एवढे आण. ठीक आहे आई. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला तुझ्याशी बोलायचंय. बोलू? हो, अहो असं विचारता काय तुम्ही? बोला.
आनंदी, तुला इथं येऊन बरेच दिवस झाले नाही ग? हो, तुला आठवतं तू या घरात किती वाजता आली होतीस ते? 10 वाजता आले होते. आणखीन काय काय आठवतं तुला? तुम्ही कारखान्याबद्दल सांगितलं होतं. गेल्या 2 वर्षापासून कारखाना बंद होता आणि कारखाना आता सुरू करायचा होता. मी इथे नोकरी करायची की नाही हे नंदूदादा ठरवणार होते. आणि नंदूदादांचं हे घर आहे हे मला माहिती नव्हतं. नंदूदादा आले आणि मग बस, म्हणजे तुला सगळंच आठवतं ना? मग मी तुला काही नियम अटी घातल्या होत्या त्या आठवतात? आठवत नसेल म्हणून तू एवढी मोठी चूक करून बसलीयस. काही हरकत नाही, मी आठवण करून देते तुला. नियम क्रमांक 1, काही झालं तरी माझ्या घरात लुडबुड करायची नाही. आठवतंय ना? तुझी तू कामं करायची आणि निमूटपणे तुझ्या घरात राहायचं. सांगितलं होतं ना? मी तुझ्याशी जरा जवळकी करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याचा फायदा घेतलास. का आलीस माझ्या घरात? माझ्या मुलाचं लग्न जमायला की तुझ्या नंदेचं आधीच लग्न झालेलं असताना माझ्या मुलाच्या गळ्यात बांधायला आलीस? मावशी, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी इथे आले ना त्याच्यानंतर मला हे सगळं माहीत झालं. मला काहीच माहीत नव्हतं. गप्पा बाईस. ही सगळी नाटकं तुझी नंदूकडे चालतील, माझ्याकडे नाही चालणार. माझा नंदू किती सोन्यासारखा आहे माहितीये का तुला? कधी माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. आज माझ्या समोर त्या मुलीचं गोड कौतुक करतोय. आम्ही इतक्या मुली बघितल्या, कधी त्याला पसंत नाही पडली, कधी मला पसंत नाही पडली, पण त्याने एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की ही का पसंत नाही पडली. पण आज ही मुलगी का पसंत नाही म्हणून तो मला विचारतोय. अगं, जी मुलगी एक लग्न टिकू शकली नाही ती दुसरं लग्न कसं टिकवणार? आणि तिच्याशी लग्न लावून दे असं म्हणणं आहे तुझं? ते का मला माहित नाही. तू हे सगळं घडून आणलंस, आता तूच ते निस्तरायचं. नंदूला कळायला हवं की त्याने वर्षाच्या प्रेमात पडून फार मोठी चूक केली. तिच्याशी लग्नाच्या फंदात पडू नये याची काळजी तू घ्यायची. अहो मावशी, मी फक्त मदत करते त्या दोघांना. शेवटी या भावना त्या दोघांच्या आहे. मी कसं काय हे करू शकते? असं करू शकत नाहीस तर एक घर सोडून निघून जा. मला तुझ्यासारख्या बाईची या घरात गरज नाहीये. तुला काय वाटलं ग? तुला मी माझ्या घरात राहू देईन? माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असताना सुद्धा? एक तर नंदूला समजाव की ह्या मुलीच्या फंद्यात पडू नको, नाहीतर घर सोडून जा. मावशी, घर सोडून जाऊ? हो. नाही विश्वास बसत आहे तुझा? बोल, काय करणार आहेस? माझ्या मुलाला समजावणार आहेस की घर सोडून जाणार आहेस? आनंदी, रस्त्यावर येशील बघ. मावशी, कसं आहे, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांचं प्रेम तोडून माझ्या वर्षाताईंचं सुख हिरावू नाही शकत. मग मला माझ्या डोक्यावरचं छप्पर सोडावं लागलं तरीही चालेल. मी घर सोडून जायला तयार आहे मावशी, पण मी त्या दोघांच्या मध्ये कधीच नाही येणार. आपल्या हक्काचं प्रेम मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ना मावशी, आता सगळ्यात जास्त जाणीव ह्याची मला आहे. मी नंदूदादा आणि वर्षा त्यांच्या प्रेमाच्या आड नाही येणार. मी नाही येऊ शकत. मला नाही जमणार आहे सगळं.